शरद पवारांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी 1-2 माणसं मला भेटली होती आणि 160 जागांमध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचं त्यांनी एक गॅरंटी दिली होती त्या दोन माणसं पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVMला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय।